सगळ्यांमध्ये एक मुद्दा आपण मिस करतोय का, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा। वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे। त्यांचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत। कुठे कुठे त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि कशा पद्धतीची त्यांची कामगिरी या निवडणुकीमध्ये राहिली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर वंचित बहुजन आघाडीने 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे। अकोला असेल, अमरावती, नांदेड, अहिल्यानगर, कणकवली या सगळ्याच भागांमध्ये वंचितने चांगली कामगिरी केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पद हे अमरावतीमध्ये पटकवलेलं आहे। अमरावतीमध्ये चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये हे नगराध्यक्ष पद वंचित बहुजन आघाडीला मिळालंय। प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची तिथे नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे। आणि त्यानंतर अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार ज्या आहेत अख्तर खातून यांचा तिथे विजय झालाय। एकंदरीतच जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीची कामगिरी या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली आणि आश्चर्यचकित करणारी होती काही जणांसाठी। दरम्यान नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये फुले शाहू आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। हे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली। या निवडणुकीच्या यशामागे जे काही संघटन आहे वंचित बहुजन आघाडीचं, ते महिलांमध्ये असेल, युवांमध्ये असेल, विद्यार्थ्यांमध्ये असेल, आंदोलनाचे कार्यकर्ते असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, युवा कार्यकर्त्यांचा या सगळ्यांमध्ये मोठा वाटा असल्याचं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं। सर्वांनी पुढाकार घेऊन ही जी निवडणूक आहे यामध्ये आम्हाला साथ दिली असं देखील ते म्हणाले। तर कुठे कुठे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे निवडून आले ते आपण एकदा पाहूयात। नागपूरमध्ये वाडी नगर परिषदेमध्ये सुनीता मेश्राम, शीतल नंदागवळी आणि राजेश जंगले हे विजयी झालेत। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्र उमेदवार लुकेश कांबळे हे विजयी झालेत। त्यानंतर वाडी नगर परिषदेमध्ये राजेश जंगले यांचा विजय झालाय। या ठिकाणी आणखी 4 उमेदवार वंचितचे विजयी झालेत। घाटंजी नगर परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पायल संघपाल कांबळे यांचा देखील विजय झालाय। त्याचबरोबर बुलढाणा असेल, बुलढाणामध्ये जळगाव जामोद नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून डॉक्टर मोहम्मद सलीम मोहम्मद सबीर हे विजयी झालेत। त्यानंतर शेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सीमा वोवे यांचा विजय झालाय। त्याचबरोबर